मी प्राध्यापक एल.व्ही. गायकवाड आज आपल्याला व्हेरियस सेंटेन्स टाइप्स अँड मेथड्स ऑफ चेंजिंग द व्हॉइस या मुद्द्यावर व्हिडिओ देत आहे. व्हिडिओ कसा वाटतो ते मला सांगा आणि खूप खूप शेअर करा ही विनंती. बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम पाहूया. ॲक्टिव्ह व्हॉइस एव्ही म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस द सब्जेक्ट डज द ॲक्शन म्हणजे ह्या ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता स्वतः क्रिया करतो. उदाहरणार्थ पहा, शी टॉट द लेसन टुडे म्हणजे तिने आज धडा शिकवला म्हणजे याच्यामध्ये धडा शिकवण्याची क्रिया स्वतः तिने केली म्हणून सब्जेक्ट डज द ॲक्शन हे सिद्ध झालं. आता जो पीव्ही आहे तो पीव्ही आपल्याला बघायचा आहे म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस कसा असतो ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता, शी टॉट द लेसन टुडे याचा पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला बघावं लागेल. तर शी टॉट म्हणजे साधा भूतकाळ आहे म्हणून इथं काय घेतलं गेलं पहा, आधी द लेसन म्हणजे ऑब्जेक्ट घेतलं, त्याच्यानंतर हा साधा भूतकाळ आहे म्हणून इथं वॉज घेतलं, इथं अनेकवचन असतं तर वेअर घेतलं असतं आणि इथं वॉज घेतलं आणि मग त्या क्रियापदाचं तिसरं रूप V3 किंवा पास्ट पार्टिसिपल घेतलं, मग जादा शब्द घेतला आणि बाय घेऊन मग कर्त्याची केस केली. आता कर्त्याची केस म्हणजे काय, तर आय असेल तर बाय मी, वी असेल तर बाय अस, यू असेल तर बाय यू, दे असेल तर बाय देम, ही असेल तर बाय हिम, शी असेल तर बाय हर आणि इट असेल तर बाय इट अशी ती करावी. आणि समजा द पोलीस असेल तर बाय द पोलीस अशी करावी. त्याला आपण म्हणतो केस करणे. तर शी टॉट द लेसन टुडे, आज तिने धडा शिकवला, तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये झालं द लेसन वॉज टॉट टुडे बाय हर, तिच्याकडून आज धडा शिकवला गेला. तर अशा प्रकारे ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला करता येतो. तर ह्या ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता स्वतः क्रिया करतोय आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्या कर्मावर त्या कर्त्याकडून क्रिया केली जाते असा भाग आपल्याला दिसतो आहे. आता व्हेरियस सेंटेन्स टाइप्स अँड देअर व्हॉइसेस म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस पाहायचे आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बघा, हा झाला टेन्स मध्ये, हा टेन्स प्रकार होता. आता पहिला डिक्लरेटिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट्स किंवा सिंपल सेंटेन्स. डिक्लरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, काहीतरी ते डिक्लेअर करते म्हणजे काहीतरी आपल्याला सांगते असं वाक्य. स्टेटमेंट म्हणजे काय, काहीतरी ते स्टेटमेंट करते, विधान करते असं वाक्य. आणि सिंपल सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य ज्याला आपण म्हणतो कर्ता क्रियापद कर्म जादाचे शब्द SCOC पॅटर्न. आता याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करतात ते आपल्याला पाहायचं आहे. मदर कुक्ड द डिलिशियस करी इन द मॉर्निंग म्हणजे मदर कुक्ड, आईने शिजवली, तयार केली, रांधली, बनवली, द डिलिशियस करी रुचकर करी म्हणजे कढी बनवली, इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी. आता हा झाला तुमचा ॲक्टिव्ह व्हॉइस. आता हा आला साध्या भूतकाळामध्ये. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना त्याचं कसं होईल बघा, तर द डेलिशियस करी हे कर्म आलं आणि साधा भूतकाळ आहे म्हणून वॉज आलं म्हणून द डेलिशियस करी वॉज आणि मग कुक्ड घेतलं कारण त्याचं V3 घ्यावं लागतं ते घेतलं आणि मग जादाचा शब्द इन द मॉर्निंग घेतला आणि बाय मदर हे त्याची केस केली, कर्त्याची केस. जे सांगायचं असं आहे मराठीमध्ये असा अर्थ होईल, द डिलिशियस करी रुचकर कढी वॉज कुक्ड बनवण्यात आली, शिजवण्यात आली, करण्यात आली, इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी, बाय मदर आईकडून असा त्याचा अर्थ होत आहे. आता डिक्लरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर फॅक्ट्स किंवा ओपिनियन्स म्हणजे आपल्या फॅक्ट्स आहेत, सत्य घटना आहे, काही ओपिनियन्स आहेत, हे आपल्याला डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये सांगता येतात, देता येतात.
आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे क्वेश्चन्स. आता आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बघायचे आहे, म्हणजे क्वेश्चन्स बघायचे आहेत. तर ह्या क्वेश्चन्स मध्ये किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये पहिला प्रकार आहे एसनो टाइप क्वेश्चन्स. म्हणजे हे सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होतात. आता जे सहाय्यकारी क्रियापद आहेत एकूण 24 आहेत. पहा तुम्ही, कॅन, कुड, शाल, शुड वगैरे हे एकूण असे डू, डज, डीड वगैरे असे मिळून ते 24 सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि हे 24 सहाय्यकारी क्रियापद हे एसनो टाइप क्वेश्चन्स बनवत असतात. तर ह्या एसनो टाइप प्रश्नाचा आपल्याला ऍक्टिव्हाइजचा पॅसिव्हाइज करता येतो. म्हणजे हा एसनो टाइप प्रश्न असतो, त्याचा पॅसिव्हाइज सुद्धा प्रश्नच होतो. तर आपण बनवूया. डीड ही डू द होमवर्क इन द नाईट. डीड ही डू, त्याने बनवला का, केला का. द होमवर्क म्हणजे त्याचं होमवर्क गृहकृत्य केलं का. इन द नाईट, रात्री केलं का, त्याने रात्री होमवर्क केला का, असा त्याचा अर्थ झाला. आता याचा पॅसिव्हाइज करताना आपल्याला हा भूतकाळ आहे डीड, म्हणून आपल्याला आधी वॉज घ्यावा लागेल. म्हणून वॉज, मग कर्म घ्यावं लागेल द होमवर्क, मग ज्यादा शब्द घ्यावे लागतील इन द नाईट, आणि मग आपल्याला V3 घ्यावं लागेल क्रियापदाचं तिसरं रूप, आणि आपल्याला बाय आणि कर्त्याची केस करावी लागेल. म्हणून तो पॅसिव्हाइज झाला. वॉज द होमवर्क इन द नाईट डन बाय हिम, म्हणजे त्याच्याकडून रात्री होमवर्क केला गेला का, केला का त्याने, असा त्याचा अर्थ झाला. आता पुढचा WH क्वेश्चन आहे आणि त्याचा आपल्याला प्रश्न बनवायचा आहे आणि प्रश्न बनवून त्याचा पॅसिव्हाइज करायचा आहे. म्हणजे ऍक्टिव्हाइज पण प्रश्नामध्येच राहील आणि पॅसिव्हाइज म्हणजे तो पण प्रश्नामध्येच राहील. म्हणून व्हॉट डीड ही राईट. व्हॉट डीड ही राईट म्हणजे त्याने काय लिहिलं. आता याचा पॅसिव्हाइज असं होईल व्हॉट वॉज रिटन बाय हिम, त्याच्याकडून काय लिहिलं गेलं. म्हणजे आपण हा व्हॉट घ्यायचा, हा भूतकाळाला म्हणून वाज घ्यायचा, आणि हे जे मुख्य क्रियापद असतं याचं V3 करायचं आणि कर्त्याची केस म्हणजे बाय हिम करायची, असं करायचं. आता पुढचा प्रकार आहे इन्फिनिटिव्स अँड जिरंड्स. म्हणजे इन्फिनिटिव्स आणि जिरंड्स यांच्यापासूनही आपल्याला व्हाईस बनवता येतो. आता इन्फिनिटिव्स म्हणजे काय, तर मुख्य क्रियापद घ्यायचं, त्याला टू लावायचा. समजा गो हे मुख्य क्रियापद झालं, त्याला टू लावा. टू गो, टू प्ले, टू डू हे सगळे इन्फिनिटिव्स आहेत. म्हणून इन्फिनिटिव्स अँड जिरंड्स हे जे असतात यांच्यापासूनही आपल्याला ऍक्टिव्हाइजचा पॅसिव्हाइज करता येतो. बघा, आय वॉन्ट हिम टू हेल्प, हे टू हेल्प हे इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. आता याचा पॅसिव्हाइज करताना आय वॉन्ट हिम म्हणजे मला तो पाहिजे आहे, टू हेल्प मी मला मदत करण्यासाठी, हिअर म्हणजे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी मला आय वॉन्ट हिम तो पाहिजे आहे. आय वॉन्ट हिम टू हेल्प मी मला मदत करण्यासाठी, इथं मला तो पाहिजे आहे. तर याचा आता आपल्याला जो पॅसिव्हाइज करायचा आहे तो कसा होईल पहा. हा आय घ्यायचा, वॉन्ट पण घेऊन टाकायचा, आणि हे जे इन्फिनिटिव्ह आहे त्याचं पॅसिव्हाइज करायचा. म्हणजे टू हेल्प, टू बी हेल्पड, टू डू, टू बी डन, टू रिसीव, टू बी रिसिव्ड असं करून टाकायचं. आणि त्याच्यानंतर त्याचा जो कर्ता असेल, म्हणजे समजा आता आय आहे तर त्याचं बाय हिम करून टाकायचं. म्हणजे आय वॉन्ट टू बी हेल्प बाय हिम म्हणजे त्याच्याकडून मला मदत केली गेली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आता पुढचा असा आहे आय रिमेंबर हिम टेलिंग. बघा, हा टेलिंग जिरंड आला. आता टेलिंग म्हणजे मुख्य क्रियापदाला ING लावायचा, ते जिरंड होते. आता जिरंडचं या ठिकाणी ऍक्टिव्हाइजचा पॅसिव्हाइज करायचं आहे. आय रिमेंबर मला आठवतो, हिम तो माणूस, टेलिंग सांगताना, मी मला द ट्रूथ म्हणजे मला सत्य सांगताना तो माणूस आठवतो. तर हा ऍक्टिव्हाइज झाला. आता याचा पॅसिव्हाइज कसा होईल पहा. आय रिमेंबर हिम म्हणजे मला तो माणूस आठवतो, बीइंग टोल्ड सांगितल्याचं, मी मला द ट्रूथ म्हणजे मला सत्य सांगितल्याचं तो माणूस मला आठवतो. आता
पुढचा जो ऍक्टिव्हेजचा पॅसिव्हाइज आहे तो असा आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असतात पहा, उद्गारवाचक वाक्य असतात, त्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं होतं ते आपण पाहूया. व्हॉट अ ब्युटिफुल सॉन्ग ही सॅंग. व्हॉट अ ब्युटिफुल सॉन्ग, काय सुंदर गीत, ही सॅंग तो गायला. ते याचा आपल्याला आता पॅसिव्हाइज करताना बघा कसा करावं लागेल, तसंच राहील पण कसं करावं लागेल पहा. व्हॉट अ ब्युटिफुल सॉन्ग, काय सुंदर गीत, वॉज संग बाय हिम, त्याच्याकडून गायलं गेलं. आता काय केलं आपण, हा व्हॉट ठेवला, याच्यातला वाढ घेतला, ब्युटिफुल सॉन्ग शब्द घेतला म्हणजे कर्म, आणि जे क्रियापद आहे सॅंग त्याचं पॅसिव्हाइज केलं, वॉज संग, आणि तो कर्ता जो आहे हा ही, त्याचं बाय हिम या ठिकाणी केलं. आणि इथं पण उद्गारवाचक वाक्यच राहिलं आणि इथं पण उद्गारवाचक वाक्यच राहिलं. आता आपल्याला या ठिकाणी पुढचं असं बघायचं आहे की कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असतात, त्या कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसचे सुद्धा आपल्याला EV चे PV ऍक्टिव्हेजचे पॅसिव्हाइज करावे लागतात. जसं की आफ्टर शी फिनिश्ड द रिपोर्ट, म्हणजे रिपोर्ट तिने संपवला आणि कॉमा शी सेंट, तिने तो पाठवला, शी सेंट इट म्हणजे तो रिपोर्ट टू द सिनियर, म्हणजे तिने रिपोर्ट संपवला आणि सिनियरकडे पाठवला, हा ऍक्टिव्हेज झाला. आता याचा पॅसिव्हाइज पहा कसा होईल. आफ्टर द रिपोर्ट वॉज फिनिश्ड, म्हणजे वॉज फिनिश्ड, म्हणजे इथं ह्या फिनिश्डचं जे फिनिश्ड आहे त्याचं वॉज फिनिश्ड करायचं, आणि नंतर आपण हा जो शी सेंट टू द सिनियर त्याचं करायचं इट वॉज सेंट टू द सिनियर, म्हणजे कर्म घ्यायचं आणि सेंटचं वॉज सेंट करायचं आणि टू द सिनियर असं करायचं. तर अशा प्रकारे आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं EVचं PV करता येतं. आणि म्हणून याचा अर्थ कसा होईल पहा मराठीमध्ये, आफ्टर द रिपोर्ट वॉज फिनिश, म्हणजे रिपोर्ट फिनिश केल्याच्या नंतर इट वॉज सेंट त्याला पाठवण्यात आलं टू द सिनियर, त्या सिनियरकडे पाठवण्यात आलं बाय हर तिच्याकडून. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे सगळं करता येतं. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस काय करतात, आपल्याला स्ट्रॉंग इमोशन्स दाखवतात, म्हणजे आपल्या सगळ्या ज्या स्ट्रॉंग भावना असतील त्या आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस मध्ये लिहू आणि बोलू शकतो. तर आता इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असतात पहा, की ज्याच्यामध्ये समोरच्याला आपण आज्ञा देत असतो, सूचना देत असतो, काही आज्ञावजा आपण त्यांना विनंती करू शकत असतो. तर म्हणून आता इम्परेटिव्ह वाक्यांचं ऍक्टिव्हेजचं पॅसिव्हाइज कसं होईल ते बघा. क्लोज द गेट, गेट बंद कर, दरवाजा बंद कर, क्लोज द गेट. आता याचा पॅसिव्हाइज करताना तो असं होईल, आधी लेट घ्यायचं, मग त्यातलं कर्म घ्यायचं, आणि मग हा जो क्लोज असेल त्याला बी क्लोज करून टाकायचं, बी घ्यायचं आणि त्याचं V3 करून टाकायचं. म्हणजे पॅसिव्हाइज कसा आला, लेट द गेट बी क्लोज, म्हणजे क्लोज द डोअर म्हणा, गेट म्हणा, क्लोज द डोअर, क्लोज द गेट, आणि त्याचा पॅसिव्हाइज झाला लेट द गेट किंवा लेट द डोअर बी क्लोज. म्हणजे याचा अर्थ झाला क्लोज द गेट किंवा डोअर, दरवाजा बंद करा, लेट द गेट बी क्लोज, म्हणजे दरवाजा बंद करण्याची त्याला आज्ञा देण्यात येते, असा त्याचा अर्थ आपण काढूया. किंवा तेच असं करायचं पहा, आपण समोरच्याला आज्ञा करतो, म्हणजे ऐकणारा यू आहे, मग त्याला आज्ञा करतो, म्हणून त्याचा पॅसिव्हाइज करताना आपल्याला यू नावाचा कर्ता घेता येतो. यू घ्या आणि असं म्हणा, यू त्याच्या पुढे आर घ्या वर्तमान काळात असेल तर, म्हणून यू आर, आणि जो हे विनंती आहे म्हणून यू आर रिक्वेस्टेड, तुम्हाला विनंती करण्यात येत आहे टू क्लोज द गेट. म्हणजे सांगायचं असं आहे, यू घ्यायचा आहे, आर घ्यायचा आहे, आणि जो विनंती आहे म्हणून रिक्वेस्टेड करायचा आहे, आणि हा जो क्लोज शब्द आलेला आहे याला टू क्लोज करायचा आहे आणि पुढे द गेट लिहायचा आहे. आता कॉझेटिव्ह व्हर्ब्सचे काही व्हायसेस आपल्याला करता येतात. कॉझेटिव्ह व्हर्ब्स बघा, आता कॉझेटिव्ह व्हर्ब्स जे आहेत त्याच्यामध्ये बघा, आय हॅड हिम रिपेअर माय कार. आय हॅड हिम म्हणजे माझ्याजवळ तो होता,
रिपेअर म्हणजे रिपेअर करण्यासाठी, माय कार माझी कार रिपेअर करण्यासाठी तो माझ्याजवळ होता. हा झाला अर्थ ऍक्टिव्हाइजचा. आता पॅसिव्ह वॉइस कसा होईल? आय हॅड माय कार रिपेअर्ड बाय हिम. त्याच्याकडून माझी कार रिपेअर करण्यासाठी तो माझ्याजवळ होता असा मिनिंग याचा होतो आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आता दुसरं, सीमा गॉट समवन म्हणजे सीमाला कोणीतरी मिळालं. टू क्लीन द रूम म्हणजे रूम स्वच्छ करण्यासाठी सीमाला कोणीतरी मिळालं. म्हणजे हा अर्थ ऍक्टिव्हाइजचा झाला. पॅसिव्ह वॉइस कसा करता येईल? सीमा गॉट द रूम क्लीनड म्हणजे सीमाला ती रूम स्वच्छ करून मिळाली. सीमा गॉट द रूम क्लीनड बाय समवन. बाय समवन म्हणजे कोणाकडून तरी तिला ती जी रूम होती ती स्वच्छ करून मिळाली. तर अशा प्रकारे आपल्याला करता येतं. हे झाले सगळे पॉझिटिव्ह व्हर्ब्स. आता रिपोर्टिंग व्हर्ब्स आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि त्याचा एव्हीचा पीव्ही करता येतो. म्हणजे त्याच्यामध्ये कोणीतरी एक रिपोर्ट आपल्याला देत असतं आणि त्याचे ऍक्टिव्हचे पॅसिव्ह करता येतात. म्हणून बघा, पीपल से, आता लोक म्हणतात म्हणजे आता लोक रिपोर्ट देत आहे. म्हणजे पीपल से दॅट लोक म्हणतात की ही इज अ क्लेव्हर मॅन. ही इज अ क्लेव्हर मॅन म्हणजे लोक म्हणतात की तो हुशार माणूस आहे. हा झाला ऍक्टिव्हाइज. आता याचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा? इट इज सेड दॅट असं म्हणायचं नेहमी. इट इज सेड दॅट, इट इज सेड दॅट असं म्हणायचं. इट इज सेड दॅट, इट इज सेड दॅट ही इज अ क्लेव्हर मॅन. इट इज सेड दॅट ही इज अ क्लेव्हर मॅन. पुन्हा एकदा सांगतो बघा. पीपल से दॅट ही इज अ क्लेव्हर मॅन. लोक म्हणतात की तो हुशार माणूस आहे. आणि आता याचा पॅसिव्ह वॉइस इट इज सेड दॅट असं म्हटलं जातं. इट इज सेड दॅट बाय द पीपल असं आपल्याला म्हणता येईल. लोकांकडून असं म्हटलं जातं की इट इज सेड बाय द पीपल दॅट ही इज अ क्लेव्हर मॅन. तो हुशार माणूस आहे. तर आज आपण ऍक्टिव्हाइजचे पॅसिव्ह वॉइस कसे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये होतात, जवळपास आपण आसपास 10-11 प्रकार या ठिकाणी चर्चा केलेल्या आहेत. आता आपल्याला काही शंका असतील त्या मला सांगा. मी अजून आपल्याला व्हिडिओ बनवून देईल. थँक्यू व्हेरी मच.